पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार दाखला सरकार। नमस्कार। हे ओंक्या कुठं आहे? सर वय ऑफिसच्या मागच्या बाजूला आहे। काय होय होय दाखला सरकार। चावी डोकं काम करायचं बंद झाले। मी आईस्क्रीम घेऊन येतो। ये। 2 व्हॅनिला। तू मोठा शहाणा आहेस ना, तुला सगळ्यातलं सगळं कळतं नाही का? ते मला कळत असतं तर तुझ्याशी लग्न केलं असतं का मी? केलंच ना लग्न आता, केलंच ना। अरे मग सुखानं संसार कर की। सुख आणि संसार हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी। म्हणजे मी सुख आणि तू संसार। झाला की आपला सुखी संसार। अधिपती तू काही कर पण लग्न नको करूस। तू आलास का परत लग्नावर? तुला ना भाऊजी तुम्ही करावं लग्न, मी आहे तुमच्या पाठीशी। काय नाही, या जन्मात तरी काय आमचं ठरल असं वाटत नाही। तुला आमचं भांडण मिटवायला बोलवलं पण मिटलं आमचं ना। ते बघितलं रोजचीच कॅसेट आमची। काहीतरी ना बिनसलं याचं। काय हो भाऊजी, काय झालं? असा चेहरा का पडलाय तुमचा? चेहरा बिरा काय पडला नाही। अरे बघ तर किती चेहरा पडलाय त्यांचा। हे बघ काय काय अगं डोळे पडले तुझे। तुझं ना परत 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 चालू। खरं तुझे डोळे काय हवेत रंगत असतात का? हा? पाच हे पाच पाच झाली की तुमची भांडणं आता। पाच की आत्ता मिटली होती नव्हता। सॉरी सॉरी अधिपती, काय झालं रे? मूड का गेलाय तुझा? ए बाबा, जे काय ना तू घडाघडा बोलून टाक। शिवानीला बरोबर मला चूक नको ठरवस। विषय हार्ड झालाय। चक्कीत असा जाळ झालाय का नाही, आई शपथ माझ्या डोक्यात म्हणजे असा काला झालाय रे। मला कळायचं बंद झालंय मर्दा। तुला कळायचं बंद झालंय म्हणजे नक्कीच विषय हार्ड झालाय। असं काय होतं हो? आई शपथ आयुष्यात पहिल्यांदा एवढं कोणतरी भारी वाटतंय आणि लांब का करायला लागते रे? शाळा तुमचीच तर प्रॉपर्टी आहे। मला बोलू देणार आहेस का तू? तुझंच बडबड कर। तुम्ही भांडत बसा, मी घरला भाऊजी जातो। भाऊजी भाऊजी नाही जात भाऊजी बर शाळेत गेला होतात मग काय झालं? सिरियस बोलालो रे ओंक्या। अहो जाऊ द्या हो, शाळेत गेला होतात मग काय झालं? हा तर शाळेत आहे की नाही, एक मास्तरीन बाई भेटल्या। एक नंबर ना भावा। अय्या हो का? मास्तरीन? काय तुम्हाला दात काढायला काय झालं? काय आता काय भावा तुला कोणीतरी भेटली आज? नाही नाही, नुसत्या भेटल्या नाही, कडाडल्या। म्हणजे राग भरल्या माझ्यावर, वसदिशा अंगावर आली। तुमच्या अंगावर आली? तिला माहित नव्हतं का तुम्ही कोण आहात ते? आणि तुम्हाला रागे भरायचं काय कारण? तुम्ही काय त्याच्या शाळेतले विद्यार्थी आहात? भाऊजी तुम्ही एक काम करा, तिला ना सरळ शाळेतून काढून टाका। आईसाहेब पण हेच बोलल्या। मग प्रॉब्लेम काय भावा? अरे मालक आहेस तू शाळेचा, काढून टाक त्या मास्तरणीला। भाऊजी अडचण काय आहे तुम्हाला? अडचण मास्तरीन बाई ना गोड आहेत रे, सुंदर आहेत। म्हणजे आज आज मला ते काय काय बोलत होत्या का नाही, तसं तसं काय काय लय बोलत होत्या आणि मला वाटत ते काय ऐकू येत नव्हतं। माझ्या डोसक्याला असं कंटिन्यू असं म्युझिक वाले, म्हणजे समोरचा माणूस बोलतोय, ते पिक्चर मध्ये दाखवत नाही, बोलतोय 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 आणि आपल्याला एक लडकी को दे शपथ तसं होत होतं। आणि डोळे बिळे वाटारून असं शिकवणं म्हणजे माझं हे आणि मी आपलं एक लडकी को
गोया बिया उंचवून असं असं सुंदर रे गाल म्हणजे असं त्या असं दुधावरची साई आल्यावनी लय गोड लय गोड लय गोड आणि यात एक बी शब्द खोटा नाही म्हणजे मी जस्ट असं बघितलं भेजाचं कनेक्शन शॉर्ट सर्किट झाल्यावनी कम्प्लीट काय कळायचं बंद झालं मला माहिती आहे काय मग आई साहेब माझ्या दैवत आहेत त्यांच्यापेक्षा मोठं या जगात काहीच नाही आहे सगळं बरोबर आहे पण 28 वर्षात पहिल्यांदा असं झालंय की मला असं वाटतं की त्यांचं ऐकायला नाही पाहिजे काय आपण आता असं वाटतंय मला जे की बरोबर नाही आहे हे होण्याची काहीच गरज नाही आहे त्या माझ्या दैवत आहेत माझ्या गुरु आहेत सगळं बरोबर आहे त्यांनी फक्त हुकूम करायचा अधिपती असं असं आणि अधिपतीनं चाटणं तेव्हा ऐकायचा हेच आमचं ऐक नाही तुला माहित आहे आता पण तसंच आहे पण आता पहिल्यांदा असं झालंय की आई साहेबांचा हुकूम ऐकताना असं जरा हादरल्यावानी झालं रे जरा म्हणजे चांगलंच हादरल्यावानी झालं रे काय कळायचं बंद झालं मला माहिती आहे काय आणि तुला माहित आहे मी कधीतरी आई साहेबांचा शब्द खाली पडत होतो का नाही कधीच नाही मला आत्ता पण तो पडू द्यायचाच नाही आई साहेब ज्या म्हणतील ना तेच मला आत्ता करायचंय म्हणजे तेच करायला लागणार आहे रे पण जाऊ आता विषय असा झालाय ते सोडा ते विसरा माझं जे मन आहे त्या मनात अशी 2 मनं झाल्यात खरंच झाल्यात एक जे मन आहे ते म्हणते की आई साहेबांचं ऐकायला पाहिजे मी आता तेच सांगितलं दुसरं जे मन आहे ना त्याला हे वाटत पटत नाही ते म्हणते म्हणजे असं मला बंजाळल्याने काय झालं असेल बरं काय मला असं झालंय वय काय असेल त्या मास्तरणीचं वय ना हे वय मला काय माहित आता अरे पाहिलेस ना तू तिला भाऊजी मॅरिड होती का नाही नाही वाटत नाही 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 वयस्कर होती हे काय डोसक्यावर पडले वयस्कर मला कशाला आवडेल तर न्यूती माझी एवढीच होती माझी हा आणि वहिनी हे नव्हतं मंगळसूत्र काय सुद्धा नव्हतं म्हणजे नक्कीच ती मॅरिड नसेल काय तुम्हाला जातं काढाय काय झालं तुला तरुण अनमॅरिड मास्तरीण भेटली जिने तुम्हाला रागे भरलं नाही पण त्याचं मला काय वाटलंच नाही शपथ नाही वाटलं कारण त्या बरोबर त्या काय म्हणल्या त्या म्हणल्या तुम्ही मला पगार कशाचा देताय शिकवण्याचा देताय बरोबर मग मी ते काम केलं म्हणून तुम्ही मला काढून कसं काय टाकताय बरोबर आहे ना ज्या कामासाठी आपण माणसाला ठेवलंय ते काम तो माणूस करतोय म्हणून आपण काढून कसं टाक बरोबर आहे त्यांचं मास्तरीनबाई एकदम पॉइंटशीर बोलल्या मी तर नाही मी गप्प गार झालो तुला गप्प करणारी कुणीतरी भेटली भावा नाही मग तोच तर विषय झाला ना मला गप केलं चल पण आई साहेबांनी गप्प केलं त्यांनी एकदम म्हणजे निरुत्तरच करून टाकलं रे हे नाही करायला पाहिजे होतं त्यांनी काय झालं सगळं सांग आम्हाला कळलं मला सगळं पण मला असं वाटतं की तू मध्ये पडायची काही गरज नव्हती फुलपकारे सरांनी बोलायला हवं होतं त्यांची कातडी वाचवण्यासाठी ते गप्प राहिले आणि तू तोंडगाशी पडलीस अरे पण कोणीतरी बोलायला हवं होतं ना हे बघ तुझ्या बोलण्याने त्यांचा निर्णय बदलणार होता का नाही त्यांना वाढवायची ती फीस ते वाढवणारच पण विनाकारण त्यांच्या समोर तू वाईट झालीस ना वाईट तर ती माणसं आहेत पण त्यांच्या हातात पॉवर आहे म्हणून आपण झुकायचं त्यांच्या समोर झुकायचं कशाला आपण आपल्या कामाचे काम ठेवायचं म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की मी काही चुकीचं केलं इथे चूक बरोबर हा मुद्दाच नाही अक्षरा आपण आपल्या मर्यादा सांभाळून वागायचं कशाला उगाच कोणाशी पंगे घेत बसायचं आणि हे साखर कारखानदार लोक फार डेंजरच असतात हा त्यांचा तो मुलगा फार माजोरडा ऐकलाय मी माजोरडा असभ्य अशिक्षित मस्ती माज आहे त्याला नुसता पैसे उधळत होता माहितीये मुलांवर समजलं हे तू तिसऱ्यांदा सांगतेस मला अरे पण ही काय पद्धत आहे का हे बघ मी तुला एकच सांगेन आणि मला माहिती की तुला ते पटणार नाहीये तुझ्या कुटुंबाची तुझ्यावर जबाबदारी आहे त्यामुळे तू तुझ्या कामाची काम ठेवावं आपल्याला क्रांती नाही लग्न करायचंय अक्षरा उद्या बैठक आहे माहिती आहे ना ते आता जाऊ दे नाही सगळं आपण आपल्या ना लग्नाबद्दल बोलूया बरं मला सांग आपल्या लग्नात तुला कुठल्या कलरची थीम हवी आहे थीम हा ट्रेंड वगैरे काहीतरी सेट झालाच पाहिजे ना नवीन काय चला मला बोलले ते पण ठीक होतं चला
पण आहे नाही त्या आई साहेबांनी बोलल्या नाही तिथं बोंबाबोंब झाली ती ती चूक झाली त्यांची. भाऊजी रागावणार नसाल तर एक सांगू का? हा नका सांगू. काय तुम्ही पण बोला सांगा. गरमागरमीची वेळ आहे. तुम्ही हे काय विचारताय? मी कधीतरी आयुष्यात रागवलोय तुम्हाला. अहो बरं आता विषांतर झाले म्हणून तुम्हाला सांगतो मी खरं तर तुमच्या दोघांकडे बघून मला आयुष्यात असं वाटतं की लग्न केलं पाहिजे. आता तुम्ही आता भांडत होता तसं भांडलं पाहिजे, रडलं पाहिजे, हसलं पाहिजे, जिंदगी अशी नाद खोळा व्हायला पाहिजे हे मला तुमच्याकडे बघून वाटतंय. म्हणताना तर मी एवढं सगळं येऊन सांगालोय तुम्हाला. तुम्ही काय फालतू तुम्ही सांगा काय सांगायचं काय? भाऊजी शाळेतून काढून टाकावं एवढं काय मॅटर झालेलं नाहीये. अहो तिला जे वाटतं ते ती बोलली. नाही पण तोच विषय झाला ना. त्यांनी आई साहेबांसंग वाद घातला आणि आई साहेबांनी आवडलेलं नाही ते अजाबात. आणि तुला मला त्याचे मुद्दे नाही आवडले रे. आणि ती जाऊ दे मोरदे ते असले काहीतरी आपण फालतू प्रश्नावर काय आता चर्चा करायला नको. तुम्ही विषय सोडा. आपल्याला या विषयावर आता चर्चाच नको आहे. आता कन्फ्युजनच नाही. ऐका आई साहेब या माझ्या दैवत आहेत. मला त्यांचं ऐकलंच पाहिजे. मी उद्याच्या उद्या नोटीस देऊन त्या मास्तरीनबाईंना आमच्या शाळेतून काढून टाकणार. बस माझं ठरलंय. अरे ओंक्या 28 वर्ष आमच्या आईसाहेबांनी मला सांभाळले रे. आणि कोण कुठली मास्तरीनबाई हिच्यासाठी मी आमच्या आईसाहेबांनी का दुखवायचं? होय वहिनी? नाही मी तिला आमच्या शाळेतनं काढणार म्हणजे काढणार. माझा निर्णय झालेला आहे. आमच्या आईसाहेबांच्या वाकड्यात जाणारी बाई आमच्या शाळेत राहू शकत नाही. भाऊजी माझी गाडी तिकडे आहे. तुम्ही सांगायचं तर माझी गाडी तिकडे. आठवण पण करून देत नाही तुम्ही. भाऊजी ऐका तरी त्या मास्तरीनबाई. मला काय सुद्धा ऐकू येत नाही. भाऊजी वेड्यासारखं का वागतायत? एकतर इतक्या वर्षांनी कोणीतरी भेटली होती याला. डोकं असलेली बाई. हा ना ही मास्तरीनबाई ह्याच्या आयुष्यात यायलाच पाहिजे. हे तर काढायला निघाले तिला. कशी येणार? बघू. काढलं नोकरीवरून तर काढू दे. आता काय करणार? बघायची दुसरी नोकरी. नाहीतर आपलं लग्न ठरलंय. तू ब्रेक घे. अरे पण मला घरी पैसे द्यावे लागतात. ठीक आहे बघू काहीतरी मार्ग काढू आपण. उद्या संध्याकाळी लवकर घरी या. माझ्या घरचे येणार आपल्या लग्नाची बोलणी करायला. आणि काळजी नको करूस. जास्त काही वाटलं तर त्या बाईंना जाऊन सॉरी म्हण. सॉरी म्हटल्याने कोणी काही लहान होत नाही. ठीक आहे येतो मी. आज सरकार लयच देऊ वाटायला. काय बोलला सरकारसनी? काळजाच्या मधोमध येऊन बसलीस तू. दिसू लागलीस तू मला. दिसलीस तू काग दिसलीस तू. आलीस अलगद काळजाच्या मधोमध येऊन बसलीस तू. दिसू लागलीस तू मला. दिसलीस तू आता दिसलीस तू. कोकिळच गाई बघत तुझ्या बोलण्यात आधी का गणवतीस तू.
आता दिसलीस तू मला दिसलीस तू आता दिसलीस तू उभं लागता त्याच्यानं इथं काय करायचं काय सरकार कालपासनं लय डिम झालाय सा. होय मर्दा, कालच्यानं जरा डिम झाल्यावानीच वाटाले. काय बघायलाच नव्हता काय चाललंय. हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आमची नाही बाबा मॉर्निंग गुड. काय सांगाय तुला का म्हणजे रात सारी झोप नाही मर्दा, चेष्टा नाही शपथ. विषय निद्रानाश. डिसिजन झालेला आहे. आई साहेबांनी जे सांगितलंय ते करायचंच आहे. त्या मास्तरीन बाईसनी नोटीस द्यावी लागणार, पण तरी आहे ना एक कसंच व्हायले रे. कसं म्हणजे पव्या याला खान रे. का बस कसंच म्हणजे ना, मला माहित असतं तुम्हाला सांगितलं नसतं मी आधी. हा, तुम्हाला तिघांना बी ओम आदित्याय नमः. ओम सावित्रे नमः. ओम अर्काय नमः. ओम अर्काय नमः. ओम भास्कराय नमः. ओम सूर्याय नमः. काय झालं ताई, तू मंत्र का नाही बोलत आहेस? तुम्ही म्हणा ना मंत्र. ताई, झाला आमचा मंत्र बोलून. झाला का? चला नमस्कार करा आणि जागेवर जाऊन बसा. हा, आलेच मी. जा. आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले. देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे. नाद झंकार तू सारा संसार तू. नाद झंकार तू सारा संसार तू. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. आई जगदंबे. आई जगदंबे. आई जगदंबे.
सुखी राहा. जा जग जिंकून या. येतो. फोन केलायचा का मुख्याध्यापकाला? हा प्रत्यक्षातच जाऊन भेटतो की, तसं मी जायचंच होतं आज मला. ती मास्तरडी आमासनी शाळेत नग. चला नीट लिहून घ्या. बाबा मी येते. हा अजिबात काळजी करू नकोस. हो. तू काहीही चुकीचं केलेलं नाहीयेस. हो. आणि आमचा विचार करून कुठलाच निर्णय घ्यायचा नाही. हो हो. हा ताई तू कुणाशी पंगे घेऊ नकोस. आणि हे बघ, नाही पटलं ना तर सरळ बाहेर पड. मग काय तर, अगं तुला कुठेही चांगली नोकरी मिळेल, कळलं? आई असं काहीही होणार नाहीये. हा तुम्ही नका काळजी करू सगळे. ओके चल येते.